प्राध्यापक डॉक्टर BP चव्हाण आपल्या समोर आज नवीन विचार घेऊन येत आहे. हलकल्लोळ हलकल्लोळ असे प्रसंग रोजच घडत असतात. आपण पाहत असतो. काही भावना तात्पुरत्या वाटतात आणि आपण सर्व विसरून जातो. एखादाच असतो हळवा जो उतरतो कागदावर. कालच 12च्या दरम्यान KDCCच्या बिंदू चौक शाखेत गेलो. जिन्यावरून उतरता उतरता एक आजी पाय घसरून पडत होती. तिला मी दिला होता हात. प्रचंड घाबरलेल्या पण पडता पडता वाचल्याचा आनंद झाल्याने आजी काही वेळ होती निशब्द. मग बोलली, बाळ, नेमका त्याच वेळी तू कसा आलास आणि तू तुझे काम सोडून कसा दिलास हात? मी बोललो, आजी, तू बोलताना पहिल्यांदा बाळ असे बोललीस, हेच त्याचे उत्तर. हळूहळू आजी स्थिरावल्यावर सहज चौकशी केली. ती का आली होती बँकेत? या वयात व एकटीच का आली होती? ती बोलली, अरे बाळा, पेन्शनमधलं 200 रुपये शिल्लक होतं, ते काढायला आली होती. डोळ्यात औषध घालायची बाटली आणायची होती. शेती, गाडी, बंगला, मुले, सुना, नातवंडे सगळे आहेत, पण औषधाची बाटलीच नाही. माझ्या पद्धतीने हळूहळू मी तिला शांत केले. हात धरून बाहेर आलो. जवळच्याच टपरीवर तिला चहा पाजला. मीही घेतला. मी खिशात हात घालायच्या आधीच पेन्शनच्या आत्ताच काढलेल्या 200 रुपयातील 100ची नोट चहावाल्याला ती देत होती. आजी ही आजी असते, कोणाचीही असो, याचा मला झाला साक्षात्कार. डॉक्टरेट डिग्रीमध्येही नसलेला हा एक चॅप्टर होता. जवळच्याच मेडिकल शॉपिंगमधून तिला मी घेऊन दिला आय ड्रॉपची बॉटल. तिच्या चेहऱ्यावरचं समाधान बघून माणूस बनल्याचा झाला आनंद. हार्दिक म्हणा सकाळ इतक्यात तिची बस आली. पेमेंट घ्यायच नाही. बसमध्ये बसविले. सावकाश न्या, माझ्या आजीला बोललो कंडक्टरला. हात हलवत हलवत नाही सांगितलं, देत नाही पैसे. चालली होती. मी मात्र सुन्न सुन्न होत होतो. भरभर जिना चढून मी वरती बँकेत गेलो. तेथील ऑफिसर्सना बोललो, अहो, खाली जिन्यामध्ये किती अंधार आहे, तिथे एखादा बल्ब लावा ना. तुम्ही लावताय की मी आणून लावू? पडता पडता वाचली ना माझी आजी. पडता पडता संकेत पेमेंट दिलं नाही. थँक्यू व्हेरी मच. ऑल दी बेस्ट. आला का ती सकाळचं भावाने पहिल्यांदा. बरोबर. हां.